गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आत्ताचं जे इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस चालू आहे त्याचे आपण प्रोसेस समजून घेऊया. तर नेहमीप्रमाणे आपल्या जे वेब पोर्टल आहे CET महापोर्टलला क्लिक केल्यानंतर जो इंटायर शेड्यूल आहे तो आपण चेक करून बघूया. इथं आल्यानंतर तुम्ही इम्पॉर्टंट डेट्स आहे याला क्लिक केल्यानंतर आज आहे 25, तर आज सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होणार आहे. त्याप्रमाणे इथं चेक करून घेऊया. आणि हे चेक केल्यानंतर जे इंटायर शेड्यूल आहे त्याला आपण इथं चेक करूया. तर ऑलरेडी ह्या डेट सगळ्या ओव्हर झालेल्या आहेत 28च्या, आणि आज 25 तारीख असल्यामुळे आपण याच्यात स्पेसिफिक जे सीट मॅट्रिक्स आहे ते चेक करून घेऊया. आता याच्यामध्ये बघा आज डेट आहे, तर सगळ्यात महत्त्वाची कॅप राऊंड 1 जी आहे इथं कॅन्डिडेट लॉग इन थ्रू आपल्याला जे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, आणि आज डेट आहे 25 म्हणजे कॅप राऊंड 1चे प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल. आणि काल होती 24 तारीख, त्यामध्ये जी आहे आपली जी फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे. तर या शेड्यूलप्रमाणे आज 25/7 आहे, तर आज आपण बघूया 26 तारखेपासून जे कॅप राऊंड 1 हे जे आहे कॅन्डिडेट थ्रू लॉगिंग करून जे ऑप्शन फॉर्म फिलअप करायचे ते स्टार्ट होते 26/7/2025 ते 28/7/2025 या टायमामध्ये. तर याचा डिस्प्ले होणार आहे अलॉटमेंट लेट आहे, जो कॅप राऊंड 1चा अलॉटमेंट जो आहे 31ला होईल. तर याच्यामध्ये ॲक्च्युअल जी अलॉटमेंट झाल्यानंतर जी प्रोसेस आहे त्याच्यात आपण नेमकं काय करायचं हे आपण समजून घेऊ. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे इन्स्टिट्यूटला कॅप राऊंड 1मध्ये ॲक्सेप्टन्स टू द ऑफरिंग सीट्स बाय कॅन्डिडेट थ्रू हर ॲज पर द अलॉटमेंट कॅप राऊंड 1 हे स्टार्ट होतं आहे आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स 1/8/2025 टू 3 तारीख ऑगस्ट महिना, आणि 3 वाजेपर्यंत हे ॲक्सेप्टन्स आणि रिपोर्टिंग आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅप राऊंड 1मध्ये जे आहे ॲक्सेप्टन्स थ्रू द कॅन्डिडेट लॉग इन, जे क्वालिफाई मार्क्स आहेत, कॅटेगरी आहे, जेंडर आहे, रिझर्वेशन आहे, स्पेसिफिक रिझर्वेशन आहे, हे आपल्याला करेक्ट आहे हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे, आणि तेच आपण ॲक्सेप्ट करून आपण कंटिन्यू करणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ऑथेंटिक अँड करेक्ट जे असल्यानंतरच आपण हे ॲक्सेप्टन्स करायचे की काही प्रॉब्लेम यायला नको ॲडमिशन प्रोसेसमध्ये. आता याच्यानंतर जी आहे सीट ॲज पर दी फर्स्ट परफॉर्मन्स इन द राऊंड 1 ॲटो फ्रीज. आता सगळ्यात महत्त्वाचं आपलं कन्फ्युजन इथं होतं की ॲटो फ्रीज कधी होणार. जर आपण प्रायोरिटी दिलेली आहे फर्स्ट ऑप्शनमध्ये, फर्स्ट ऑप्शनचं जे कॉलेज लागलेलं आहे तर बाय डिफॉल्ट ॲटो फ्रीज आहे. ॲटो फ्रीज झाल्यानंतर फीज पे ऑनलाईन थ्रू करून त्याला लगेच पार्टिसिपंट इन द सबसिक्वेन्स नॉट टू बी इलिजिबल, म्हणजे आपलं फर्स्टमध्ये फ्रीज झाल्यानंतर आपल्याला रिपोर्टिंग कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे अदर दॅन द फर्स्ट प्रेफरन्स अँड सीट फ्रीज दिअर द अलॉटमेंट इन द राऊंड 1 दिअर द लॉग इन मस्ट ॲक्सेप्ट द सीट्स अँड शॅल पे द सीट ॲक्सेप्टन्स फीज थ्रू द मेड. तर हिच्यामध्ये ॲक्च्युअल जी हे आहे आता जो थर्ड पॉईंट जो आहे अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वन टू बेटरमेंट. आता याच्यात जी फर्स्ट आहे तो म्हणजे ॲटो फ्रीज झालेला आहे, आणि जर त्याला बेटरमेंटसाठी जायचं आहे आपल्याला तर अदर दॅन फर्स्ट ऑप्शन असेल तर तो बेटरमेंटला जाऊ शकतो. हे आता आपल्याला प्रोव्हिजन्स आहेत. आता याच्यानंतर जी आहे तर ॲक्च्युअल द इन्स्टिट्यूटला रिपोर्टिंग कधी करायचं आहे, तर म्हणजे फर्स्ट डे पासूनच आपण 1 ऑगस्टपासून आपण चालू करायचं आहे रिपोर्टिंगसाठी. जे ॲक्सेप्टन्स आणि हे आहे आपण ते पेड करून सीट फीस पेड करून आपण इन्स्टिट्यूटला 1 ऑगस्ट ते 3/8/2025 अप टू 5 PM पर्यंत आपल्याला रिपोर्टिंग कसल्याही हालतीमध्ये करायचं आहे ॲज पर दी एक्झिस्टिंग शेड्यूल्स. देन सेकंड स्टार्ट होईल